नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला अध्यापन म्हणजे काय याचा आपण विचार करत आहोत. या अध्यापनाचा विचार करत असता आपण अध्यापन पद्धतीचा अभ्यास करत आहोत. पण त्याच्यामध्ये अनेक पद्धती आहेत. त्या अध्यापन पद्धतीचा अभ्यास करत असताना आज आपल्याला दिग्दर्शन अध्यापन पद्धतीचा विचार करायचा आहे. याला इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेशन मेथड असं म्हटलं जातं. त्या दिग्दर्शन पद्धतीचा डेमॉन्स्ट्रेशन मेथडचा आपल्याला अध्यापनामध्ये काय उपयोग होतो आणि विद्यार्थ्याला अध्ययनाच्या दृष्टिकोनातून काय फायदा होतो या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. मग दिग्दर्शन पद्धती कशाला म्हणायचं बरं? ही दिग्दर्शनाची जी अध्यापनाची पद्धती आहे याचा विचार जर केला तर यामध्ये शिक्षक एखादी असणारी संकल्पना किंवा त्याची चालणारी प्रक्रिया, शिक्षणाची चालणारी प्रक्रिया असेल किंवा विशिष्ट प्रकारचे प्रत्यक्ष प्रयोग करून त्या ठिकाणी दाखवले जातात आणि विद्यार्थी त्याचे निरीक्षण करून शिकतात. याला दिग्दर्शन अध्यापनाची पद्धती म्हटली जाते. या पद्धतीमध्ये कोणतीही संकल्पना असेल, कुठलाही विषय असेल, त्या विषयाला अनुसरून एखाद्या संकल्पनेची निवड केली जाते आणि त्याच्यावरती स्पष्टीकरण करून सांगितलं जातं. प्रत्यक्ष प्रयोगाच्या साह्यानं त्या संकल्पनेला विस्तृत स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांसमोर मांडलं जातं आणि विद्यार्थी त्याचं निरीक्षण करून त्या ठिकाणी अध्ययनाचं काम करतात, त्याच्यातून माहिती आत्मसात करतात किंवा शिकतात. याच्यावर आधारलेली पद्धती आहे. या पद्धतीचा विचार जर केला तर या पद्धतीमध्ये शिक्षक प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचं काम करतात. विद्यार्थ्याला सविस्तर स्वरूपामध्ये ती संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पाठ्यवस्तूला, संकल्पनेला त्याला विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचं काम करतात किंवा प्रदर्शन करण्याचं काम करतात. त्याला दिग्दर्शन पद्धती असं म्हटलं जातं. आशय कुठला आहे, विषय कुठला आहे, संकल्पना कुठली आहे, त्या विषयाला, त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनाला अनुसरून त्या ठिकाणी शिक्षक मार्गदर्शन करतात. प्रत्यक्ष माहिती त्याच्यासमोर सादर करतात, प्रत्यक्ष वस्तू त्याच्यासमोर ठेवतात, त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलेलं असतं आणि त्याला दिशा देण्याचं काम केलेलं असतं की जेणेकरून विद्यार्थ्याला त्याच्यातून परिपूर्ण माहिती त्याला आत्मसात करता येईल. या विचारधारेवर आधारलेली पद्धती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष प्रयोग त्या ठिकाणी केला जातो. कारण या दिग्दर्शन पद्धतीला प्रायोगिक पद्धती सुद्धा असं म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगाला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जातं. प्रत्यक्ष शिक्षक त्या ठिकाणी कृती करत असल्यामुळं, प्रत्यक्ष शिक्षक त्या ठिकाणी कृती करत असल्यामुळं विद्यार्थ्याला निरीक्षणाची सुद्धा संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. विद्यार्थ्याला निरीक्षणाची संधी प्राप्त होते. फक्त ऐकायचंच नाही, तो प्रत्यक्ष समोर काय चाललेलं आहे, आपले शिक्षक, सर, गुरुजी काय करत आहेत हे पाहण्याची संधी त्या ठिकाणी त्याला प्राप्त होते आणि निरीक्षणातून ज्ञान ग्रहण करण्याची त्याला संधी उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी परिपूर्ण स्वरूपामध्ये त्या संकल्पनेचं ज्ञान आत्मसात करतो आणि याच पद्धतीला नैसर्गिक पद्धती असं देखील म्हटलं जातं. त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षक काय करते, प्रयोगाच्या साह्याने माहिती सांगत आहे, प्रत्यक्ष प्रदर्शन त्या वस्तूचं, साहित्याचं आपल्या समोर मांडत आहे. पण ज्यावेळेस आपण ज्ञान आत्मसात करतो, ज्ञान घेत असताना, निरीक्षण करत असताना, माहिती घेत असताना सर्व बाजूचा त्या ठिकाणी विचार केला जातो. त्याच्यामुळे त्याला नैसर्गिक पद्धती असं म्हटलं जातं. नॅचरल स्वरूपामध्ये त्या ठिकाणचं वातावरण तयार झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी ज्ञानाचं ग्रहण करत असतो, माहिती आत्मसात करत असतो, हे सगळं निरीक्षणाच्या साह्यानं. कारण जेवढं ज्ञान आपण आपल्या डोळा या ज्ञान इंद्रियाच्या साह्यानं घेतो त्याच्यापेक्षा दुसरे इतर ज्ञानेंद्रियाचा विचार केला तर त्याची तुलना कमी आहे. कारण आपण डोळ्याचं जास्तीत जास्त निरीक्षणातून माहिती आत्मसात करत असतो. सगळ्यात जास्त माहिती आपण आपल्या डोळा या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने आत्मसात करतो. त्याच्यामुळे नैसर्गिक पद्धती म्हणून ओळखली जाते. या पद्धतीचा विचार केला तर हेच असणारं स्वरूप की मग या दिग्दर्शन अध्यापनाच्या पद्धतीचं स्वरूप कसं असतं, ही पद्धती चालते कशी. या पद्धतीचा विचार जर केला तर ही पद्धती ही शिक्षक केंद्रित पद्धती म्हणून ओळखली जाते. बघा ही कशी आहे, शिक्षक केंद्रित पद्धती म्हणून ओळखली जाते. कारण या दिग्दर्शन पद्धतीचं पूर्ण कंट्रोल हे शिक्षकाच्या हातामध्ये असतं. जरी त्या ठिकाणी प्रयोग केला जात असला, मार्गदर्शन जरी केलं जात असलं तरी पूर्ण प्रक्रिया ही कोणत्या स्वरूपामध्ये चालवायचं ते पूर्णपणे केंद्रीकरण करण्याचं काम हे शिक्षकाचं असतं. कारण शिक्षक ज्या पद्धतीने त्याला दिशा देईल, ज्या पद्धतीने ते सांगण्याचं काम करतील, ज्या पद्धतीने ते प्रयोग त्या ठिकाणी केला जाईल त्याच पद्धतीनं विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ज्ञान आत्मसात करावं लागतं. त्याची ही पद्धती पूर्णपणे कशी आहे, शिक्षक केंद्रीकृत आहे. तर ज्या पद्धतीने शिक्षक त्याला रंगवण्याचं काम करेल किंवा त्याची रचना करण्याचं काम करेल, जसं तो सादरीकरण करेल तसंच त्या संकल्पनेला त्या ठिकाणी दिशा प्राप्त होईल.
त्याच पद्धतीची माहिती विद्यार्थ्यासमोर जात असते. त्यानंतर दुसरं स्वरूप सांगता येतं की प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली जाते. म्हणजे दिग्दर्शन पद्धतीमध्ये काय की प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावरती भर दिलेला आहे, प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी करून दाखवली जाते आणि कृती करण्याचं काम हे कुणाचं आहे तर त्या ठिकाणी अध्यापन करणाऱ्या शिक्षकाचं आहे. दिशा देण्याचं काम शिक्षकाचं आहे, पण हे कशाच्या मार्फत तर प्रत्यक्ष कृती करून प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी माहिती सांगितली. पुढल्या स्वरूपाचा मुद्दा सांगतो तो की विद्यार्थी निरीक्षणातून ज्ञान प्राप्त करतात. बघा आता प्रात्यक्षिक करत आहेत, शिक्षकाच्या केंद्रीकृत पद्धतीवरून आपण ओळखतो, त्याचबरोबर शिक्षक प्रत्यक्ष कृती करून दाखवत आहेत. मग ज्यावेळेस शिक्षक त्या ठिकाणी कृती करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी निरीक्षण करतो, निरीक्षणातून अनुकरण करतो आणि आपल्याला आवश्यक असणारं ज्ञान त्या ठिकाणी आत्मसात करतो, प्राप्त करतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं जातं की दिग्दर्शन अध्यापन पद्धती ही लर्निंग बाय सीइंग या तत्वावर आधारलेली आहे. म्हणजे आपल्याला अध्ययन जर करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पाहणं आवश्यकच आहे, तर ते निरीक्षण करणं आवश्यक आहे. या तत्वावर आधारलेली पद्धती आहे. मग संकल्पना कुठली असेल, गणित असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, कुठलाही असेल, सामाजिक शास्त्राचा कुठलाही भाग असेल, भाषा विषयाचा कुठलाही भाग असेल, जशी संकल्पना असेल, जसा विषय असेल, त्याला अनुसार विद्यार्थ्याला त्याचं आधी निरीक्षण करावं लागेल, ते पाहावं लागेल आणि नंतर त्याचं अध्ययन करावं लागेल. याच्यावर आधारलेली पद्धती म्हणून लर्निंग बाय सीइंग मेथड या तत्वावर आधारलेली पद्धती म्हणून याला ओळखलं जातं. या दिग्दर्शन पद्धतीमध्ये काय केलं जातं, जटिल असणाऱ्या किचकट असणाऱ्या संकल्पनाची उकल करण्यासाठी ही पद्धती उत्तम आहे असं म्हटलं जातं. विज्ञानासारखे घटक असतील, गणितासारखे घटक असतील, काही भूगोलामध्ये असणारे घटक असतील, काही नकाशा वाचनावर आधारित असतील, काही मॉडेल्स विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले जातात की जेणेकरून विद्यार्थ्याच्या समोर असणारी जी जटिल समस्या आहे, किचकट संकल्पना आहेत, अडचणी येणाऱ्या समस्या असतील, संकल्पना असतील, त्याची सोडवणूक करण्यासाठी ही दिग्दर्शन अध्यापनाची पद्धती उपयुक्त त्या ठिकाणी काम करत असते. त्याच्यानंतर या पद्धतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले जातात, विविध प्रकारच्या उपकरणाचा आधार घेतला जातो, विविध प्रकारचे साधने वापरून त्या ठिकाणी प्रयोग केले जातात, अध्यापन केलं जातं आणि विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचं काम केलं जातं. त्याच्यानंतर पुढल्या स्वरूपाचा मुद्दा सांगतो तो की विद्यार्थ्यांचा सहभाग हा निरीक्षणावर आधारलेला आहे. विद्यार्थ्याचा सहभाग कसा आहे, निरीक्षणावर आधारलेला आहे. विद्यार्थी स्वतः निरीक्षण करतो, निरीक्षण केल्यानंतर त्याच्यावर आधारित आपल्या ज्या समस्या असतात ते प्रश्न विचारण्याची संधी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिली जाते. विद्यार्थी त्याच्यावर आधारित प्रश्न विचारतो, आपल्या अडचणी विचारतो आणि ज्ञानामध्ये भर पाडला जातो आणि त्याच्यातून जो निष्कर्ष निघेल ती परिपूर्णरित्या संकल्पनेची झालेली उकल असते, संकल्पनेची झालेली उकल असते असं म्हणतो. म्हणजे विद्यार्थ्याचा सहभाग हा निरीक्षणक्षम आहे, निरीक्षणावर आधारलेला आहे. त्याला निरीक्षण केल्याने त्या निरीक्षणावर आधारित काही अडचणी असतील तो प्रश्न विचारू शकतो आणि आपल्या मार्गदर्शकाकडून माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यातून तो निष्कर्ष जो काढतो त्यालाच आपण त्याने घेतलेला अध्ययनाचा भाग म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेली ही पद्धती आहे. याच्यामधून काय केलं जातं, त्या ठिकाणी शिक्षक प्रत्यक्ष प्रयोग करतात, प्रत्यक्ष त्या ठिकाणी कृती केली जाते, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला निरीक्षणाच्या स्वरूपात समाविष्ट करून घेतलं जातं आणि त्याच्यातून जे मिळणारे जे ज्ञान आहे ते कसं राहील, दीर्घकाळ असं ते त्याच्या दीर्घकाळ स्मरणामध्ये राहील. कारण प्रत्यक्ष कृतीतून घेतलेलं ज्ञान आहे, प्रत्यक्ष प्रयोगाच्या साह्यातून घेतलेलं ज्ञान आहे, त्याच्यामध्ये काय असेल की दीर्घकाळ त्याच्या स्मरणात राहतं. तर त्या ठिकाणी त्या पद्धतीची प्रक्रिया झालेली असते. त्याच्यावर आधारलेली ही दिग्दर्शन अध्यापनाची पद्धती आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ही दिग्दर्शन पद्धती जी आहे संबंधित विषयावर, आशयावर, संकल्पनावर आधारित त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. थोडक्यात सांगायचं काय तर ही शिक्षक केंद्रित पद्धती आहे, प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी केली जाते, प्रयोग केले जाते, वेगवेगळ्या साधनाचा वापर केला जातो. विद्यार्थ्याला अध्ययनामध्ये भर घालण्यासाठी निरीक्षणाचा त्या ठिकाणी वापर करतात, आपल्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी ते विचारले जाऊ शकतात, त्याचे उत्तर मार्गदर्शकाकडून विद्यार्थ्याला मिळत असतात आणि आपलं ज्ञान त्या ठिकाणी परिपूर्ण केलं जातं. या निरीक्षण पद्धतीच्या सुद्धा काही पायऱ्या आहेत की अध्यापन कसं केलं गेलं पाहिजे. दिग्दर्शन पद्धतीच्या साहाय्याने आपल्याला अध्यापन करायचं असेल, या पद्धतीचा वापर करायचा असेल तर आपल्या संकल्पनेला आधारित अनुसरून आपल्याला काय करावं लागेल, उद्दिष्टांची निश्चिती करावं लागेल की आपल्याला नेमकं साध्य काय करायचं आहे. विद्यार्थ्याला ज्ञानात्मक माहिती सांगायची, स्मरणावर आधारित माहिती सांगायची,
ऍप्लिकेशन बेसवर माहिती सांगायची, विविध कौशल्यांचा त्याच्यामध्ये विकास करायचा आहे, नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला त्या ठिकाणी निश्चिती करावी लागते. म्हणजे आपल्याला नेमकं कुठपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे आणि पोहोचण्यासाठी आपल्याला कोणत्या बाबीची आवश्यकता आहे, काय करणं अपेक्षित आहे, त्या उद्दिष्टांची निश्चिती त्या ठिकाणी करणं आवश्यक. दुसरी पायरी आहे पूर्व तयारी. कुठलाही प्रयोग करत असताना पूर्व तयारीची आवश्यकता असते, की आपल्याला एखादा प्रयोग करायचा आहे, कृती करायची, प्रात्यक्षिक दाखवायचं आहे, प्रत्यक्ष कृती करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कोणती साधनं लागतील, त्या ठिकाणची रचना कशी असणं आवश्यक आहे, कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं सादरीकरण करावं लागेल, या सगळ्या गोष्टीचं पूर्व नियोजन, पूर्व तयारी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर परिचय. आपण जी प्रत्यक्ष कृती सादरीकरण ज्याचं प्रदर्शन विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहोत त्याचा पूर्व परिचय विद्यार्थ्याला देणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण त्यांना थोडक्यात माहिती सांगणार नाहीत, त्याचा परिचय करून देणार नाहीत, त्याची ओळख करून त्याला देणार नाहीत, तोपर्यंत त्याच्या लक्षात येणार नाही की आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय भेटणार आहे. त्याच्यामुळं परिचयाला सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्व आहे. त्याच्यानंतर आहे प्रत्यक्ष कृती. तर उद्दिष्टांची निश्चिती केली, पूर्व तयारी केलेली आहे, विद्यार्थ्याला संकल्पनेवर आधारित परिचय करून दिला, त्याची ओळख करून दिली आणि आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी कृती करायची आहे, प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष कृती करू, त्या ठिकाणी एखादा प्रयोग करू, एखाद्या देखाव्याचं त्याचं प्रदर्शन करू, त्याचं सादरीकरण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस विद्यार्थी त्या ठिकाणी निरीक्षणाचं काम करतो. प्रयोग कुठला चालू आहे, प्रत्यक्ष कृती काय चालू आहे, कशाचं सादरीकरण केलं जात आहे, कशाचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जात आहे, कुठला आशय आहे, कुठली संकल्पना आहे, कुठली जटिल समस्या आपल्या समोर आलेली आहे, त्याची सोडवणूक कशी केली जात आहे, याचं पूर्णतः निरीक्षण त्या ठिकाणी विद्यार्थी करत असतो आणि त्याच्यावर आधारित माहितीचं सादरीकरण त्या ठिकाणी शिक्षक करताना आपल्याला दिसून येतात. सविस्तर असा प्रयोगाची कृती चालू असते, त्याच्यावर आधारित शिक्षक त्या ठिकाणी स्पष्टीकरण देत असतात आणि विद्यार्थी निरीक्षण करत असतो आणि निर्माण झालेल्या विषयावरती, समस्येवरती, सादरीकरण केलेल्या प्रयोगावरती शिक्षक आणि विद्यार्थी त्या ठिकाणी एकमेकाला प्रश्न उत्तर विचारतात आणि त्याच्यातून निष्कर्ष आणि ज्ञानामध्ये, संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी भर पाडताना दिसून येतात. अशावर चालणारी प्रक्रिया आहे, त्याचे टप्पे आहेत आणि या टप्प्यामध्ये, या पायऱ्यामध्ये, या मेथडमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्याला रिव्हिजनसाठी संधी दिली जाते आणि हे करत असताना एकंदरीत प्रयोग कुठल्या पद्धतीने झालाय, त्याची निश्चिती कितपर्यंत झालेली आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्याला कितपत झालेला आहे, त्याला ज्ञान कितपत आत्मसात केलेलं आहे आणि आपण सादरीकरण केलेला प्रयोग असेल, कृती असेल, ते कितपत ते त्या ठिकाणी त्याचं साध्यता झालेली, यावर आधारलेली ही प्रक्रिया आहे. म्हणजे दिग्दर्शन अध्यापन पद्धतीच्या विचारामध्ये त्याच्या पायऱ्यामध्ये उद्दिष्टांची निश्चिती, पूर्व तयारी, त्याचा असणारा परिचय, प्रत्यक्ष कृती, निरीक्षण, स्पष्टीकरण, प्रश्नोत्तर, निष्कर्ष, सराव आणि शेवटी मूल्यमापन केलं जातं. या पायऱ्याच्या साहाय्यानं दिग्दर्शन अध्यापन पद्धतीचं त्या ठिकाणी सादरीकरण केलं जातं. पण ज्यावेळेस सादरीकरण केलं जातं, सादरीकरण करत असताना नेमक्या पद्धतीची उपयुक्तता आपल्याला कशी आहे हे सांगता येणं आवश्यक आहे. मग त्याची आपण उपयुक्तता पाहू की नेमकी उपयुक्तता काय आहे. या उपयुक्ततेचा विचार जर केला तर आपण शालेय जीवनामध्ये ज्या विषयांचं अध्ययन करतो, अध्यापन करतो, त्या सर्व विषयांचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो आणि त्याच्यावर आधारित त्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या समोर मांडल्या जातात. या उपयुक्ततेचा विचार जर केला तर नेमकी उपयुक्तता काय आहे. उपयुक्तता आपल्याला पाहायची असेल, त्याचा उपयोग जर पाहायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम असणारे विषय जे आहे त्या विषयाचा विचार करावा लागेल. विषयाचा विचार जर केला, समजा उदाहरणामध्ये आपण विज्ञानाचा विचार करू, तर या विज्ञान या विषयामध्ये दिग्दर्शन अध्यापन पद्धतीचा आपल्याला उपयोग कसा होईल. मग आपण विज्ञानाचा विचार जर केला तर विविध प्रकारचे प्रयोग त्याच्यामध्ये असतात, त्या प्रयोगाचा विचार करावा लागेल. विविध प्रकारच्या भौतिक संकल्पना असतात, त्या भौतिक संकल्पनाची सोडवणूक करण्यासाठी किंवा त्या घटकाची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी आपण या दिग्दर्शन अध्यापन पद्धतीचा त्या ठिकाणी विचार करू शकतो. किंवा विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडत असतात, मग त्या रासायनिक अभिक्रिया कोणत्या स्वरूपामध्ये घडून येतात त्याच्यावर आधारित प्रयोग आपण विद्यार्थ्याला त्या ठिकाणी करून दाखवू शकतो आणि विद्यार्थ्याला परिपूर्ण ज्ञान त्या संकल्पनेचे देऊ शकतो. दुसऱ्या विषयाचा विचार करू, गणित. आपण गणिताचा विचार जर केला तर गणितामध्ये विविध प्रकारच्या आकृत्यांचा समावेश असतो.
आकृतीच्या साहाय्यानं आपण विद्यार्थ्याला एखादी संकल्पना, एखादा प्रमेय त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगत असतो. ते सांगत असताना विविध प्रकारच्या आकृत्यांचा आपण आधार घेतो, उदाहरणांचा आधार त्या ठिकाणी घेत असतो. मोजमापावर आधारित असणारी ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रक्रिया चालते त्यावेळेस आपण काय करतो, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना त्याच्यावर आधारित कृती त्या ठिकाणी वर्गामध्ये करून दाखवू शकतो. 1 लिटर म्हणजे कसं मोजायचं, 1 किलो कशाला म्हणायचं, त्याचं मापन कसं केलं जातं, अशा प्रकारच्या असणाऱ्या मोजमापावर आधारित संकल्पना आपण दिग्दर्शन पद्धतीच्या सहाय्यानं विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो. त्याच्यानंतर भूगोलाचा विचार जर केला, आता भूगोलाचा विचार जर केला त्याच्यामध्ये नकाशा वाचन आहे. नकाशाचा विचार जर केला तर नकाशाचे अनेक प्रकार पडतात. त्या प्रकाराच्या साहाय्यानं, संकल्पनेच्या साहाय्यानं आपण नकाशा वाचन विद्यार्थ्याकडून प्रत्यक्ष करून घेऊ शकतो. प्रत्यक्ष त्या ठिकाणचा प्रदेश कसा आहे, भूरूप कसं आहे याची माहिती त्या ठिकाणी करून देऊ शकतो. प्रत्यक्ष दिग्दर्शन पद्धतीच्या साहाय्यानं पृथ्वीची असणारी भूरूपे याची ओळख त्यांना करून देऊ शकतो. प्रत्यक्ष मॉडेल विद्यार्थ्यासमोर मांडू शकतो, त्याची रचना करता येऊ शकते. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या दिग्दर्शन पद्धतीच्या साहाय्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यासमोर मांडू शकतो. पुन्हा पुढला विषय आहे शारीरिक शिक्षण. आता शारीरिक शिक्षणाचा विचार जर केला तर विविध खेळाची माहिती विद्यार्थ्यांना देत असताना त्याच्यामध्ये आवश्यक असणारे कौशल्य, त्या प्रत्येक कौशल्याचा सराव कसा केला गेला पाहिजे, कोणतं कौशल्य कोणत्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे, ते खेळाच्या प्रकारानुसार अध्यापन करणारा शिक्षक दिग्दर्शन पद्धतीच्या साहाय्यानं ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने विकसित करू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा दिग्दर्शन पद्धतीचा उपयोग आपल्याला होताना दिसून येतो. दुसरं आहे व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षणाचा विचार जर केला तर व्यावसायिक शिक्षणामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस असतात. वेगवेगळे कोर्सचं अध्यापन करत असताना, माहिती देत असताना विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य त्या ठिकाणी विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग आणि कृतीचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो. कारण जोपर्यंत शिक्षक प्रयोग करून दाखवणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला कळणार नेमकं करायचं काय. उदाहरण आपण घेऊ, इलेक्ट्रिशियनचा कोर्स असेल, वायरमनचा कोर्स असेल, त्याचं ज्ञान घेत असताना, आत्मसात करत असताना 2 वायर एकमेकाला जोडायचे कसे, 3 वायराची जोडणी करायची कशी, त्याला काय म्हटलं जातं, त्याला कोणत्या पद्धतीने त्याची जोडणी केली गेली पाहिजे, याच्यावर आधारित असणारे प्रयोग, प्रत्यक्ष असणारे प्रात्यक्षिक या पद्धतीच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांसमोर त्याचं सादरीकरण केलं जातं आणि ते विकसित करून घेतले जातात. त्याच्यानंतर पुढला विषय आपल्याला सांगता येतं गृहशास्त्र किंवा पाकशास्त्र. तो पाकशास्त्राचा विचार जर केला तर पाकशास्त्रामध्ये विविध प्रकारचे पदार्थ कोणत्या पद्धतीने तयार केले गेले पाहिजे, त्याच्यासाठी आवश्यक असणारं साहित्य कोणतं आहे, त्यासाठी किती वेळ दिला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण एखादा पाकशास्त्राचा विषय शिकत असतो त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये स्वच्छता कशी असावी, त्या ठिकाणी स्वच्छता कशी ठेवायची, एखादा पदार्थ तयार करायचा असेल त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं, साधने कोणते लागतात, त्याचा वापर कसा केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात विविध प्रकारच्या कौशल्यावर आधारित असणारा हा घटक आहे. त्याच्यावर आधारित माहिती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जाते. संगणकासारखा विषय असेल तर संगणकाचा विचार जर केला, संगणकाची हाताळणी कशी केली पाहिजे, त्या साधनाचा उपकरणाचा वापर कसा केला पाहिजे, ही सविस्तर माहिती आपण आपल्या विषयाला अनुसरून दिल्यानंतर त्याची उपयुक्तता आपल्याला लक्षात येते. कारण दिग्दर्शन अध्यापनाच्या पद्धतीचा विचार जर केला तर ही पद्धती प्रत्यक्ष कृतीवर, प्रात्यक्षिक कार्यावर, निरीक्षणावर, प्रश्न उत्तरावर, स्वयं अध्ययनावर म्हणू शकतो आणि शिक्षक केंद्रित पद्धती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कारण ज्ञान हे निरीक्षणावर आधारित आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे आत्मसात करता येतं. शिक्षक प्रत्यक्ष ज्ञानाची मांडणी विद्यार्थ्यांसमोर करतो, प्रदर्शन करतो आणि विद्यार्थ्याला परिपूर्णता ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. याच्यावर आधारित असणारी आपली दिग्दर्शन अध्यापन पद्धती आहे. त्याला इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेशन मेथड असं देखील म्हटलं जातं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.